नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपलं जे टेन्शन आहे ना ते कमी होतं. तरी ते आता लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये काव्याच्या नवीन लूकमध्ये पार्थ प्रेमात पडणार आहे. तर काव्याचा कोणताही नवीन लूक चला जाणून घेऊया. होतं असं की आता सकाळी सकाळी नंदिनी बाहेर आलेली असते आणि ती जीवाला खूप ओरडते, रात्रभर तुम्हाला इथं थांबायची काय गरज होती म्हणून. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाही तर बाबा तुम्हाला ओरडतील. जीवा म्हणतो ओरडू दे की मग, मला माझ्या सासऱ्याचा ओरडा खायला आवडतो. नंदिनी म्हणते पण मला मुळीच ते आवडत नाही. जीवा म्हणतो का? तर नंदिनी म्हणते मला माहिती नाही, पण तुम्ही इथून ही रिक्षा घेऊन निघून जा. जीवा म्हणतो तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? तर नंदिनी म्हणते अजिबात नाही. तर लगेच जीवा म्हणतो तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही, मग रात्री तो डाळ भात कशाला माझ्यासाठी पाठवला होता? तर नंदिनी आता बरोबर त्यांनी पकडलेली असते. नंदिनी म्हणते आमच्या घरापुढे असं कोणी उपाशी राहू नये ना, म्हणून तो डाळ भात पाठवला होता, बाकी काही नाही. जीवा म्हणतो ठीक आहे. तर इकडे आता काव्याची सकाळ झालेली असते, मस्त फ्रेश होऊन बाहेर आलेली असते. काव्याने मस्त साडी वेअर केलेली असते, शिवलेस ब्लाऊज घातलेला असतो आणि ती म्हणते पार्थ देशमुख, तुम्ही आता माझ्या ह्या नवीन लुकच्या प्रेमात पडणारच, वेट आणि वॉच. मस्त अशी इथे आता काव्यात तयार झालेली असते. सर्वजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती जमलेले असतात. मेन म्हणजे तिथे रम्यासुद्धा असते बरं का. तर जेव्हा काव्या शिड्या उतरत येते तर लगेच मालिनी तिकडे बघते, म्हणते काव्या हे काय आहे? सगळेजण काव्याकडे बघतात. पारच्या तर तोंडातला पोह्याचा घासच खाली पडतो. लगेच रम्यासुद्धा टकमाका बघत असते. तर मस्त अशी काव्याने मोकळे केस सोडलेले असतात, साडी, तो शिवलेस ब्लाऊज, काव्या खूप छान दिसत असते. आणि काव्याच्या ह्याच रूपामध्ये आता पार्थ पुन्हा प्रेमात पडला आहे. काव्या खाली येते आणि म्हणते काय पार्थ देशमुख, कशी दिसते मी? तर पार्थ काहीच इग्नोर करत नाही. तर ती म्हणते जाऊ द्या, तुम्हाला मी आवडले नसेल पण माझ्या बोक्याला मी आवडले. पार्थ म्हणतो हो हो, पण काव्या ही पार्थची बोललेली नसते, तिच्यात नवीन पाहुणा म्हणजे तिने जे कुत्रा आणलाय ना त्याच्याशी बोलत असते. मालिकेमध्ये खूपच पुढे मजा येणार आहे. ही मजा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. चला बाय.